ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। रस्ता आणि पाईपलाईनचे काम कायदेशीर परवानगी घेऊनच करावं असं सांगितल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबूराव चांदेरे आणि इतरांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी बाबूराव चांदेरे, समीर चांदेरे, सिद्ध कलशेट्टी आणि एका अनोळखी व्यक्तीवरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला। हा प्रकार बाणेरमधील पॅन कार्ड क्लब रोडवर 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:45च्या सुमारास घडला होता। या सर्व प्रकारावरती जयेश संजय मुरकुटे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत स्वतःच्याच खाजगी मालमत्तेमध्ये येऊन धमकवण्याचा आरोप केला आहे। सोबतच प्रभाग क्रमांक 9च्या कोणत्याही विकासाच्या कामामध्ये तडजोड केली नाही आणि भविष्यातही करणार नाही अशा प्रकारचा शब्द नागरिकांना देत पुणे महानगरपालिका प्रशासनाला एकाच वेळी काम करण्याची मागणी देखील केली आहे। कुठे कार्याध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आज मी माझ्याच जागेमध्ये सर्वे नंबर 13 येथील खाजगी प्रॉपर्टीमध्ये आहे। या ठिकाणी 2 DP रस्ते 18 मीटरचे पास होत आहेत। याच्यामध्ये 12 मीटर एकीकडे रस्ता चाललेला आहे कल्पतरू जेड सोसायटीकडनं आणि 9 मीटर अशी रोड वाइडनिंग माझ्या प्लॉटमध्ये होत आहे। या प्लॉटचं जर का आपण चित्र बघितलं तर याच्यामधनं ऑलरेडी 2 पाण्याच्या लाईन अतिक्रमण होऊन पुणे महानगरपालिकेच्या गेलेल्या आहेत। याच्यामध्ये वारंवार पुणे महानगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती करण्यात आली होती की रस्ते, ड्रेनेज, पाण्याची लाईन या मूलभूत गरजा आम्हाला देखील देण्यात याव्या। वारंवार पाठपुरावा केला परंतु कुठल्याही प्रकारचं ॲक्शन या पुणे महानगरपालिका प्रशासनाने घेतलं नाही। माझा मुळात विकासाला अजिबात विरोध नाही। मी एकमेव शेतकरी असेल जो वारंवार पुणे महानगरपालिकेला सांगतोय की माझी जागा तुम्ही ताब्यात घ्या आणि ती विकसित करून द्या। मी ह्याच प्रॉपर्टीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जवळपास 45 लाख रुपयाचे लँड डेव्हलपमेंट चार्जेस भरलेत। कमर्शियल रेसिडेन्शियल सँक्शनमध्ये जे काही चलन पुणे महानगरपालिकेचे आहेत कोट्यवधी रुपये मी या पुणे महानगरपालिका प्रशासनाला भरलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारे मला सुविधा या प्रशासनाने दिलेली नाहीये। आता निवडणुकीच्या तोंडावर काही राजकीय नेते स्वतः किती कार्यतत्पर आहेत हे सर्वसामान्य इथल्या नागरिकांना भासवत आहेत। परंतु प्रश्न असा, तुम्ही इतके वर्ष होता कुठे? तुम्ही बघितलेल्या या व्हिडिओची मी थोडीशी माहिती आपण सर्वांना देऊ इच्छितो। कुठल्याही प्रकारची लेखी परवानगी न घेता, न पत्र देता माझ्याच खाजगी मालमत्तेमध्ये येऊन मला आरेरावी करण्यात आली। दबाव तंत्र वापरून राजकीय धमक्या देखील देण्यात आल्या। नेहमीप्रमाणे लोकांची दिशाभूल करून आम्ही किती काम करतोय याचा छोटासा प्रयत्न देखील झाला। या आजी माजी नेत्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, तुमच्या राजकीय धमक्यांना, दबाव तंत्राला जयेश संजय नाना मुरकुटे भीक घालत नाही आणि माझा वैयक्तिक स्वभाव आहे की मी कुठलाही हिशोब अपुरा ठेवत नाही। मी माझे वडील श्री संजय नाना मुरकुटे यांच्या माध्यमातून कायम संयम ठेवून कामं कशी मार्गी लावायची हे शिकत आलोय आणि भविष्य काळात देखील संयम ठेवूनच अशाच पद्धतीने कामं मार्गी लावेल। जयेश संजय मुरकुटे मागेही कुठल्याही प्रकारे प्रभाग क्रमांक 9च्या कामांमध्ये तडजोड करत नव्हता, आजही करत नाही आणि भविष्यातही करणार नाही। जाता जाता कल्पतरू जेडच्या सर्व नागरिकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शब्द देतो की जयेश मुरकुटे तुम्हाला स्वखर्चाने पाण्याची लाईन टाकून देईल। परंतु पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला माझी इतकीच विनंती आहे, रोड, ड्रेनेज, या पाईपलाईन हे कामं सर्व एकत्रित झाले पाहिजे, अन्यथा हे पुन्हा एकदा माझ्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून पुढील विकासाला आळा घालतील। धन्यवाद। अमोल उदमले, C24 पुणे।